माझं नाव गौरी आहे. माझं वय 27 वर्ष आहे. मला माझ्या मुलाला त्याच्या बापासारखा बनवायचं नाही. मी त्याला असा माहोल देऊ इच्छिते की तो सर्वांशी प्रेमाने आणि मायेने वागावा. आपल्यातील माणसांची कदर करायला शिकावा. माझ्या आयुष्यात मी जे काही सहन केलं ते काही सामान्य गोष्ट नव्हती. माझ्या भूतकोणाच्याही सोबत असं घडू नये. देवा कधीही कुणाचा विचार करतात. माझं संपूर्ण शरीर अशी आहे. माझी कहाणी काहीशी अशी आहे. आता माझी संपूर्ण कहाणी ऐका. मी गरोदर होत नव्हते, म्हणून आज मी नवऱ्याबरोबर डॉक्टरकडे गेले होते. नो. मी खूप बेचैन आणि घाबरले होते. माझा नवरा वहाब मला घुरून पाहत होता. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि लगेच नजर मला तिथे खूप अस्वस्थ वाटत होतं. या हॉस्पिटलमध्ये पुरुष डॉक्टर इलाज करतात हे ऐकल्यापासून मी घाबरत होते. मी कशी तरी पुरुष डॉक्टरकडून असा इलाज करू शकते. मी कशी तरी डॉक्टरकडून असा इलाज करून करवा. पण वहाब म्हणाला, या डॉक्टरच्या हातात जादू आहे. त्याने आजपर्यंत कोणत्याही ताही स्त्रीचा इलाज केला आहे आणि एकदाही अपयश आलं नाही. तरी मी खूप परेशान होते. माझ्या मनात हजारो विचार येत होते. ना जाणे तो मला कसे कसे प्रश्न विचारेल. मी त्याला कसे उत्तर देईन. तेव्हा नर्स रिसेप्शनवर आली आणि म्हणाली, गौरी कोण आहे? माझा नवरा म्हणाला, ही माझी पत्नी आहे. मी वहाबचा हात पकडला आणि तोही माझ्याबरोबर पेशंटला तपासतो. पेशंट्सने सांगितलं की डॉक्टर फक्त पेशंटला तपासतो. हे ऐकून मलाही आत येण्याची परवानगी नाही. मी चाहत होते की वहाब माझ्याबरोबर आत यावा. वहाबने माझा हात सोडला आणि म्हणाला, जा. डॉक्टरची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव आणि बरोबर उत्तर दे. घाबरू नकोस. पण मी खूप घाबरले होते. जी गोष्ट मी महिला डॉक्टरांशी बोलू शकते, ती कोणत्याही पुरुष डॉक्टरांशी बोलू शकत नव्हते. मला समजत नव्हतं की डॉक्टरच्या खोलीत पुरुष डॉक्टर स्त्रीचा इलाज करणे कितपत बरोबर आहे. मी गावची मुलगी होते. लग्नानंतर शहरात राहायला लागले होते. पण माझं मन आणि संस्कार गावाशीच जोडलेलं होतं. म्हणून मी खूप झिजकत होते. नर्स मला डॉक्टरच्या खोलीपर्यंत घेऊन गेली. डॉक्टरला पाहून मला आश्चर्य वाटलं. वहाबने सांगितलं होतं की तो खूप वृद्ध डॉक्टर आहे, पण तो तरुणच होता, वहाबच्या वयाचा. त्याने मला समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं. मी बसताच त्याने नर्सला म्हणाला, बाहेरची आहे. नर्स बाहेर जात असताना डॉक्टरने म्हणाला, दरवाजा चांगला कुलूप लाव. हे ऐकून दरवाजा कुलूप लावला आणि बेचैन झालं. नर्सने हसत दरवाजा कुलूप लावला आणि बाहेर गेली. डॉक्टरने मला डोक्यापासून पायापर्यंत गंभीरपणे पाहिलं. मग त्याने विचारलं, लग्नाला किती वर्षे झाली आहेत? मी म्हणाले, 5-6 वर्षे. मग त्याने विचारलं, नवऱ्याशी संबंध ठेवताना आनंद वाटतो का? मी शर्मिंदगीने नजर खाली घेतली. मला काहीच समजत नव्हतं काय उत्तर द्यावं. शर्मीमुळे माझे गाल लाल झाले होते. मग त्याने विचारलं, गरोदर होण्यासाठी किती दिवसांपासून औषध घेत आहेस? मी म्हणाले, मागील 2 वर्षांपासून. यापूर्वी कधी गरोदर झाली आहेस का? मी म्हणाले, लग्नानंतर 1 वर्षातच गरोदर झाले होते, पण मी ते मूल जन्माला घालू शकले नाही. मी डॉक्टरला सांगू शकत नव्हते की माझं पहिलं मूल माझ्या पोटातच मारलं गेलं होतं. मी जाणीवपूर्वक ते लपवत होते. डॉक्टर म्हणाला, ठीक आहे म्हणाला. तुम्ही समोरच्या बेडवर झोपून राहा, मी तुमचा चेकअप करतो. हे ऐकून माझे होश उडाले. मी म्हणाले, मी असं तुमच्याकडून चेकअप करू शकत नाही. डॉक्टर थोडा वेळ मला पाहत राहिला. मग हसला आणि म्हणाला, का? काय झालं? तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही पुरुष डॉक्टरांकडे इलाज करायला आला आहात? त्याच्या शब्दात थोडा राग होता. मी म्हणाले, तुम्ही इथे एक महिला डॉक्टर ठेवायला हवी होती. तो म्हणाला, तुम्ही मला शिकवणार का की मला माझ्या पेशंटला कसं बघायचं आणि कसं नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मी चेकअप करतो. कोणालाही आक्षेप नव्हता. जर तुम्हाला इतका आक्षेप असेल तर इथे यायला नको होतं. आता वेळ वाया घालवत आहात. त्याने टेबलावर बेल वाजवली. नर्स आत आली. डॉक्टरने तिला वहाबला आत बोलावायला सांगितलं. वहाब आत आला. डॉक्टरने त्याला सांगितलं की मी त्याच्याबरोबर सहकार्य करत नाही. वहाब मला रागाने पाहू लागला. डॉक्टर म्हणाला, तुम्ही त्यांना परत घेऊन जा. प्रथम तुमची पत्नी मनापासून राजी होऊ द्या. वहाब गुस्सेने मला उठण्याचा इशारा केला. मी चुपचाप नजर खाली घेऊन बाहेर आले. परतीच्या वाटेवर वहाब गाडी चालवत मला फटकारत होता. मागील 5 वर्षांपासून मी त्याच्या इलाजाने मूल इलाज करवत आहे, पण तू गरोदर होत नाहीस. हा डॉक्टर गॅरंटी देतो की त्याच्या इलाजान कधीही खराब होत नाही. म्हणून मी तुला इथे आणलं होतं. पण तुझे नखरे सुरू झाले. शेवटी काय हवं तुला? अशीच हरकती राहिल्या तर मी तुला जास्त दिवस सहन करणार नाही. मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन. मला माझ्या खानदानासाठी वारस हवा आहे. मला यावर्षी माझं स्वतःचं मूल हवं आहे.
मी वहाबकडे तडफडून पाहिले. मी म्हणाले, "वहाब, लग्नानंतर काही महिन्यांतच मी गरोदर झाले होते. तेव्हा तू माझ्यावर इतका अत्याचार का केलास? तू माझी गर्भावस्था का खराब करवलीस? सगळी खराबी तुझ्यामुळे झाली आहे. जर मी मूल जन्माला घालू शकत नाही, तर त्यात तुझी चूक आहे, माझी नाही. आणि तू माझा इलाज कोणत्याही पुरुष डॉक्टरांकडून करू इच्छितोस?" मी गुस्सेने फुटून पडले. वहाबने गाडीची स्पीड खूप वाढवली. माझं हृदय घाबरलेलं होतं. मी जाणत होते की तो गुस्सेने असं करतोय. मी चूप झाले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले. मला भीती वाटत होती, पण जर मी सांगितलं तर तो आणखी स्पीड वाढवेल. वहाबचा गुस्सा सहन करायला मी मजबूर होते. त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी एका अतिशय गरीब कुटुंबातून आले होते. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते, पण लाडप्यार मिळाला नव्हता. वडिलांचा अपघात झाला. दोन्ही पाय गेले. मग आई दुसऱ्यांच्या घरी काम करायला लागली. मी 16 वर्षांची असताना वडील वारले. 8वी पर्यंत शाळा केली, मग सोडली. आई मला शिकवायला खूप प्रयत्न करत होती, पण माझं मन लागत नव्हतं. नंतर आईच्या मैत्रिणीने माझी वहाबशी शादी करून दिली. शादीला 5 महिने झाले होते की आई वारली. शादीच्या सुरुवातीपासूनच वहाबचा स्वभाव असाच होता. कधी आग तर कधी पाणी. छोट्या-छोट्या गोष्टींवर तो माझ्यावर हात उचलत असे. मी त्याची सर्व आवडत्या गोष्टी करत असे, तरी तो राजी होत नसे. माझी सासूबाई चांगल्या होत्या, पण वहाबसमोर काही बोलू शकत नसत. 1 महिन्यातच मी वहाबपासून तंग आले होते. अनेकदा मी मिन्नती करत रडत वहाबला मनवत असे, पण तो समोर हात जोडून माफी मागेपर्यंत मानत नसे. 1-2 वेळा तो माझ्यावर हात उचलला होता. लग्नानंतर काही महिन्यात मी पहिल्यांदा गरोदर झाले. माझी तब्येत थोडी खराब होती. सासूबाई मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. तिथे खुशखबर मिळाली. मी खूप आनंदी झाले. वाटलं वहाब सुधारेल, माझी काळजी घेईल. पण वहाबला हे ऐकून खूप राग झाले. तो जणू स्वतःतच गुस्सा पीत होता. मी पुरी तर घाबरले. रात्री मी खोलीत गेले, तेव्हा तो खूप सिगारेट पीत होता. पूर्ण खोली धुराने भरली होती. तो म्हणाला, "आमच्या लग्नाला अजून काही महिने झाले आहेत आणि तुला मूल हवं आहे? गावची अज्ञानी बाई, जिंदगीचा आनंद घ्यायला शिक. मला आता मूल नको. 2 वर्षे लग्नाचा आनंद घेऊ इच्छितो." मी म्हणाले, "हे तर अल्लाची देणगी आहे." पण तो म्हणाला, "माझं मूल माझ्या म्हणण्याप्रमाणे येईल. अल्लाची मर्जी नाही. जेव्हा मी चाहे, तेव्हा माझं मूल येईल." त्याने सांगितलं की तो मला हॉस्पिटल घेऊन जाईल आणि गर्भपात करवेल. मी नकार दिला. मी हे करणार नाही. हे पाप आहे. वहाब गुस्सेने म्हणाला, "तू कोण आहेस हे ठरवायला? माझं मूल आहे. त्याचा निर्णय मी घेईन." त्याने लाईट बंद केली आणि झोपी गेला. मी सगळी रात्र जागी राहिले. सकाळी मी उठून सासूबाईंकडे गेले आणि सगळं सांगितलं. वहाब म्हणाला की मला हॉस्पिटल घेऊन जाईल. सासूबाई म्हणाल्या, "वहाब, ती कुठेही जाणार नाही. आणि खबरदार, जर तू संपैस बाहेर गेला." 3 दिवस तो घराबाहेर राहिला. मला त्याची फिक्र सतावत होती. 3 दिवसांनी तो परत आला. डोळे अजूनही गुस्सेने लाल. मी त्याच्यासाठी जेवण काढून ठेवलं. त्याने प्लेट उचलून जमिनीवर फेकली आणि म्हणाला, "माझ्या नजरेसमोरून दिसू नको." मी खोलीत गेले आणि फुटफुटून रडू लागले. सासूबाई घाबरत होत्या, पण तो चूप होता. मी ठरवलं की आता मी त्याच्या कोणत्याही गोष्टीला आक्षेप घेणार नाही. त्याचं मूल आहे. तू जिवंत ठेव किंवा मार. माझी जिंदगी त्याच्याबरोबरच घालवायची आहे. पण वहाबने माझी बातही ऐकली नाही. त्याने मला जमिनीवर ढकललं आणि माझ्या पोटावर जोरजोरात लाथा मारायला लागला. मी चित्कारत होते. "मी हा त्रास सहज संपवू इच्छितो. पण तू जिद्द केलीस. आता मी असंच हा त्रास संपवतो." सासूबाई बाहेरून दरवाजा बडवत रडत विनवणी करत होत्या. "वहाब, दरवाजा उघड. हे जुलूम करू नकोस." पण त्याने दरवाजा उघडला नाही. तो मला इतका मारला की मी बेजान झाले. शेजारच्या घरातले लोकही चित्कार ऐकत होते. शेवटी वहाबने दरवाजा उघडला आणि बाहेर गेला. माझी हालत पाहून त्यांना घाबर वाटला. त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि मला हॉस्पिटल घेऊन गेल्या. 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले. नंतर घरी आले. वहाब माझ्याशी बोलणं बंद केलं. मीही त्याच्याशी बोलत नव्हते. जो काही त्याने माझ्यावर केला, माझं हृदय त्या पाषाण हृदयी माणसाची शक्ल पाहू इच्छित नव्हतं. आज माझ्या चुकीचा भयंकर एहसास होत होता. मी आईची बात मानून शिकलो असतो तर आज ही अवस्था आली नसती. मी त्या पाषाण हृदयी माणसाची शक्लही पाहू इच्छित नव्हते. पण आता मी लाचार होते. त्याच्या तुकड्यांवर पलत होते. माझ्या डोक्यावर हात ठेवणारा ना बाप होता, ना आई. ना माझ्याकडे काही हुनर किंवा शिक्षण होतं. वहाब माझ्या या मजबुरीचा फायदा घेत होता. माझी सासूबाई खूप चांगल्या होत्या. त्या माझी काळजी घेत होत्या. पण त्या खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या आणि स्वतः अनेक आजारांशी झगडत होत्या.
एक दिवस वहाब स्वतः माझ्याशी बोलायला लागला. माझं मन नव्हतं, पण दुसरा पर्याय नव्हता. किंवा वहाबबरोबर जिंदगी घालवायची किंवा माहेरी परत जायचं. पण माहेरी माझं काही ठिकाण नव्हतं. म्हणून मी वहाबबरोबर बोलायला सुरुवात केली. 1 वर्ष तो मला नानात्रेची औषधे देत राहिला, कारण त्याला मूल नको होतं. या दरम्यान सासूबाई वारल्या. त्यांच्या जाण्यानंतर मला असं वाटलं की मी एकदम एकटी झाले आहे. वहाबला आता मोकळीक मिळाली. तो आता उघडपणे माझ्यावर हात उचलत असे, भांडी फोडत असे, ओरडत असे. मग एक दिवस तो म्हणाला, "आता मला मूल हवं आहे." हे ऐकून माझं हृदय दुखावलं. माझ्या आतून मातृत्वाची इच्छा आता संपली होती. वहाबने मला औषध देणं बंद नव्हते. 1 वर्ष आणखी गेलं. मग वहाब मला एका महिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. तिने सांगितलं, "तुमच्या गरोदरपणात काही असं घडलं आहे की तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही." माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप जुलूम केला होता. कदाचित त्यामुळे देवाने ही खुशी माझ्यापासून हिरावून घेतली होती. मग मला हे रहस्य समजलं की वहाबला मुलगा हवं होतं. सासूबाईंनी सारी मालमत्ता वहाबच्या ऐवजी आपल्या नातवाच्या किंवा नातवाच्या नावे केली होती. त्यामुळे वहाबला जो मूल होईल, तोच सगळ्या मालमत्तेचा खरा हक्कदार असेल. जोपर्यंत वहाबाला मूल होत नाही, तोपर्यंत सारी मालमत्ता सरकारच्या ताब्यात राहील. वहाबाला फक्त थोडा खर्च मिळत असे. या गुस्स्यातच वहाब माझ्याशी भांडताना म्हणून गेला होता आणि मग त्याला त्या डॉक्टरबद्दल कळलं आणि त्याने मला त्याच्याकडे नेलं. डॉक्टर अंधाऱ्या खोलीत माझ्याजवळ आला आणि त्याने मला एक इंजेक्शन दिलं. मी बेशुद्ध झाले. मला माहीत नाही मी किती दिवस बेशुद्ध होते. जेव्हा मला होश आला, तेव्हा मी हॉस्पिटलच्या प्रायव्हेट रूममध्ये होते. मला माझं शरीर खूप बेचैन वाटत होतं, पण मला काहीही आठवत नव्हतं. काही वेळाने डॉक्टर खोलीत आला आणि फोनवर कुणाशी बोलत होता. तो म्हणत होता, "जी हा, सगळं काम ठीकठाक झालं आहे. अरे, तुमची पत्नी गरोदर आहे." हे ऐकून माझं डोकं फिरून गेलं. शेवटी मी कधीपासून या हॉस्पिटलमध्ये होते, कधीपासून बेशुद्ध होते. माझ्याबरोबर शेवटी काय झालं होतं, मला काही आठवत नव्हतं. मी बेशुद्ध अवस्थेतच गरोदर झाले होते. डॉक्टर मला होशात पाहून हसला आणि म्हणाला, "आता तुम्हाला कसं वाटतंय? ठीक तर आहे ना?" मी त्याला गुस्सेने पाहिले. मी म्हणाले, "तुम्ही आत्ताच कोणाबद्दल बोलत होता? कोण गरोदर झाली आहे?" डॉक्टर हसला आणि म्हणाला, "तुमचाच तर इलाज करत होतो. तुमच्या पतीच्या परवानगीने मी तुमचा इलाज केला." मी म्हणाले, "मी कधीपासून बेशुद्ध आहे? माझ्याबरोबर बरं काय झालं होतं? सांगा मला." कारण महिला डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की मी कधीही आई होऊ शकणार नाही. तो म्हणाला, "तुम्ही फक्त 3 दिवस बेशुद्ध होता. आम्ही तुमचा अंतर्गत इलाज केला होतं आणि नैसर्गिक रीतीने होणं कठीण वाटत होतं. म्हणून हे सगळं केलं. जे तुमच्या पतीला हवं होतं ते झालं." हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वहाबपासून आता द्वेष होऊ लागला होता. ही किती अंधेर नगरी आहे. तो आपली गोष्ट मनवण्यासाठी कितीही खाली जाऊ शकतो. मला याची कल्पना नव्हती. 9 महिन्यांनंतर मी एका मुलाला जन्म दिला. ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला आला, त्या दिवशी वहाब ऑफिसमध्ये होता. डॉक्टरने त्याला फोन करून खबर सांगितली. वहाब गाडी खूप वेगाने चालवत रुग्णालयाकडे येत होता. रस्त्यातच त्याचा अपघात झाला. त्याला मुलाला 1 मिनिटही पाहता आलं नाही. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. मला त्याच्या मृत्यूचा काही अफसोस झाला नाही. तो ज्या प्रकारे बोलत होता, जणू स्वतःला देव समजू लागला होता. देवाला असे लोक आवडत नाहीत, कारण जन्म आणि मृत्यू फक्त देवाच्या हातात आहे. वहाबचा दावा होता की जेव्हा तो चाहेल तेव्हा मूल येईल, जेव्हा चाहेल तेव्हा मारेल. पण त्याला हे समजलं नव्हतं की माणसापेक्षा जो देव आहे, त्याच्या मर्जीशिवाय एक पानही हलत नाही. मी माझ्या मुलाला चुंबन घेऊन छातीशी धरलं. वहाबचं पार्थिव घर आणलं गेलं. त्याला दफनही केलं गेलं. पण माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही. सगळे लोक समजत होते की मला वहाबच्या मृत्यूचा धक्का बसला आहे, म्हणून डोळ्यात अश्रू नाहीत. पण मला काही धक्का बसला नव्हता. वहाब गेल्यानंतर जिंदगी हळूहळू रुळावर येऊ लागली. मी माझ्या मुलाच्या संगोपनात रात्रंदिवस जीव घालून लागले. सासूबाईंनी मरताना सारी मालमत्ता आपल्या नातवाच्या नावे केली होती. आता मी माझ्या मुलालाच आपल्या जगण्याचा हेतू बनवला आहे. मी माझ्या मुलाला प्रेमाने आणि मायेने वाढवत आहे. त्याला शिकवत आहे की प्रेम कसं करावं, माया कशी द्यावी आणि माझ्या मुलाला त्याच्या बापासारखा बनवणार नाही. तो जिंदगीत प्रेमाने आणि आदराने वागावा, हीच माझी इच्छा आहे. हिंसा, जुलूम आणि स्वार्थीपणा कधीही सुखाचा मार्ग नाही. जो दुसऱ्यावर अत्याचार करतो त्याला शेवटी त्याचीच शिक्षा भोगावी लागते. प्रेम, आदर आणि समजून घेणं हेच खऱ्या कुटुंबाचा पाया आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान आणि मुलांचे भविष्य जपलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो,
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.